नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. सध्या आषाढ महिना चालू आहे, तर आषाढात तळणीचे पदार्थ करण्याची लगबग चालू आहे. त्यातलाच एक पारंपरिक पदार्थ तो म्हणजे गव्हाच्या कापण्या. चला तर मग वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे. आता इथे कापण्या करण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा गुळाचं पाणी तयार करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी एका टोपामध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 2 वाटी पाणी घेतलंय, तर याच्यासाठी प्रमाण आपण 1.5 वाटी गूळ टाकणार आहोत. तुम्हाला थोड्याफार गोड आवडत असतील कापण्या, तर 2 वाटी म्हणजे 2 वाटी पाणी घेतलं तर 2 वाटीच गूळ सुद्धा घेऊ शकता. जर कमी गोड आवडत असेल तर 1.5 वाटी घेऊ शकता. आता आपला गूळ आपण चिरून घेतलेला आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण टाकून घेऊ. आणि गूळ जो आहे तो आपल्याला फक्त याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे. याचा काही पाक वगैरे बनवायचा नाहीये आपल्याला. पाणी गरम झालं, गूळ आपला ह्याच्यामध्ये विरघळला, की हे आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. आता याला आपण थंड करत ठेवूया आणि तोपर्यंत आता आपण पीठ मळायला घेऊया. हे बघा असे गुळाचे खडे वगैरे असतील ना, तर ते पूर्ण असे विरघळवून घ्यायचे आहेत. आता हे आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. गूळ विरघळलाय पूर्णपणे. याला थंड करत ठेवूया आणि आपण पीठ आपल्याला मळायला घेऊया. आता इथे पिठाचं मी प्रमाण सांगते. इथे मी 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घ्यायचं आणि 3 मोठे चमचे आपण बेसन टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि मीठ जे आहे ते आपण सुरुवातीला पाण्यामध्ये टाकलेलंच आहे. गुळाचं पाणी जेव्हा आपण तयार करत होतो त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे परत आपल्याला आता मीठ टाकायची काही गरज नाहीये. आता इथे मी थोडंसं जायफळ जे आहे ते किसून टाकलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बडीशेपची पावडर सुद्धा करून टाकू शकता. ते सुद्धा खूप छान लागतं. आता हे पाणी जे आहे आपलं थंड झालेलं आहे थोडं, कोमट झालंय चांगलं. आता हे गाळणीने गाळून घेऊया आपण याच्यामध्ये म्हणजे गुळाचे काही खडे राहिले असतील थोडेफार तर ते याच्यामध्ये येणार नाहीयेत. आता हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया. व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ हे आणि छान असं घट्ट असं मळायचं आहे पीठ. आता आपण जेवढं गुळाचं पाणी तयार केलं होतं ना, तर तेवढं त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल, तेवढं आपण याच्यामध्ये घ्यायचं. सुरुवातीला मी 3 वाट्या घेतलं होतं गव्हाचं पीठ. पण ते पाणी जेवढं होतं, तर ते आपण त्याच्यामध्ये टाकून थोडंसं मी वरती अजून पीठ घेतलेलं आहे. आता हा पिठाचा गोळा जो आहे, तो आपण असा व्यवस्थित असा घट्ट असा मळून घ्यायचा आहे. आता मी वरती इथे थोडंसं तेल टाकून घेतलंय आणि तेल टाकून आता ह्याला छान असं मळून घेऊया. पीठ जे आहे ते खूप सैल मळायचं नाहीये. छान असं घट्टच मळून घ्यायचं आहे. पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे आणि आता आपण याला एक 10 मिनिटासाठी याला साईडला ठेवूया मुरत आणि त्याच्यानंतर मग आपण आपल्या कापण्या करायला घेणार आहोत. आता हे बघा आपलं पीठ बऱ्यापैकी मुरलेलं आहे आणि आता आपण आपल्या कापण्या तयार करायला घेऊया. तोपर्यंत इथे आपण गॅसवरती आपण कढई ठेवून आपलं तेल सुद्धा तापत ठेवूया आणि एका साईडला ह्या कापण्या ज्या आहेत त्या करून घेऊया. कढई तापतीये तोपर्यंत आपण आता हे कापण्याचं आपण जे पीठ भिजवलेलं आहे, त्याचा असा मोठासा गोळा घ्यायचा आहे. चपातीपेक्षा थोडं मोठं घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्या छान अशा जाडसर अशा लाटायच्या आहेत. चपातीपेक्षा थोडंसं जाड आणि भाकरीपेक्षा थोडंसं पातळ असं आपल्याला हे लाटायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड असं आपल्याला हे लाटायचं नाहीये. खूप पातळ तुम्ही लाटलत तर एकदम कडक होतील आणि खूप जाड पण लाटलत तर मग हे असं थोड्याशा चावताना आपल्याला एकदम व्यवस्थित होत नाहीत त्या. थोडंसं तेलाचा हात घेऊन हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे. पिठामध्ये नाही ह्याला लाटायचं. कारण की काय होतं, की बऱ्याच वेळेला तळताना जे आहे ते पीठ सगळं आपलं हे तेलामध्ये बऱ्यापैकी पडताना खूप गाळ असा तयार तयार होतो तेलामध्ये. त्याच्यामुळे थोडंसं तेलाचा हात लावूनच आपल्याला हे छान अशी पोळी आपण लाटून घेऊया. तर कढई सुद्धा आपली छान अशी तापलेली आहे. तेल टाकून घेऊया. तेल गरम करून घेऊया व्यवस्थित. तेल जोपर्यंत गरम होतंय, तोपर्यंत आपल्या कापण्या तयार करून घेऊया. आता ही पोळी जी आहे ती आपण बऱ्यापैकी लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरती थोडीशी अशी खसखस टाकून घेऊया. खसखशीमुळे याला मस्त असं छान असा खुसखुशीत असा अ, व्यवस्थित असं एक छान टेक्स्चर येतं आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. खसखस टाकून झाली ना, की थोडंसं लाटून घ्यायचं म्हणजे ही खसखस जी आहे ती तेलामध्ये पडणार नाही. थोडंसं लाटलं ना, की ती मग पिठाला अशी व्यवस्थित अशी चिकटते.
हे बघा बऱ्यापैकी मी लाटून घेतलं याला. थोडंसं आता हलक्या हातानेच लाटायचं कारण की पोळी आपली बऱ्यापैकी मोठी लाटून झालेली आहे. आता फिरकीच्या सहाय्याने आपण याच्या कापण्या पाडून घेऊया. आता आपण जसं शंकरपाळ्या करतो तशा अगदी बारीक करायच्या नाहीयेत. थोड्या मोठ्या-मोठ्याच करायच्या आहेत. तुम्हाला जसा शेप हवा आहे तसा तुम्ही ठेवू शकता. फक्त हे थोड्याशा मोठ्या ठेवायच्या. आता ह्या कापण्या ज्या आहेत त्या आपण व्यवस्थित अशा सगळ्या फिरकीच्या सहाय्याने कट करून घेतलेल्या आहेत. आता एक-एक आपण सोडवून घेऊया यांना आणि मग तळून घेऊया. तेल सुद्धा मी चेक केलंय. तेल सुद्धा आपलं छान असं गरम झालेलं आहे. हे बघा आपण काढून घेऊया सगळ्या कापण्या. ही अशी मस्त अशी आपली कापणी आपण तयार केलेली आहे. आता आपण याला तळून घेऊया. सुरुवातीला गॅस फास्ट ठेवायचा आहे जेणेकरून तेल छान कडकडीत गरम होईल आणि त्याच्यानंतर स्लो करायचा. त्याच्यामुळे काय होईल की आपल्या कापण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित अशा तळल्या जातील. खूप फास्ट गॅसवरती नाही तळायच्या. एक-एक करून मी सगळ्या कापण्या तेलामध्ये सोडून घेते. आता टाकल्या-टाकल्याच बघा आपल्या कापण्या कशा अशा छान अशा लगेच फुगल्यात. मस्त अशा छान फुगून वरती आलेल्या आहेत. दोन्ही साइडनी व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या. ह्या फुगल्यामुळे ह्या पलटी होताना थोडासा त्रास देतायत. पण एक-एक करून तुम्ही त्यांना छान दोन्ही साइडनी तळून घ्यायचंय. आषाढ महिन्यामध्ये मुख्यतः बरेचसे असे तळणीचे पदार्थ करतात. तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे कापण्या ह्या केल्याच जातात बऱ्याच घरांमध्ये. हे बघा अशा व्यवस्थित अशा ब्राऊन झाल्या ना, की समजून जायचं आपल्या कापण्या ज्या आहेत छान अशा तळल्या गेलेल्या आहेत आणि याला आपण आता व्यवस्थित काढून घेऊया एका बटर पेपरवरती किंवा एखादा टिश्यू पेपर घ्या. पण व्यवस्थित काढून घ्या ह्याच्यात कारण की तेल वगैरे भरपूर कधी-कधी असं लागतं. तर बऱ्याच लोकांना जास्त तेलकट असं आवडत नाही. आपल्या कापण्या तळून झाल्यात. आपण पेपरवर काढून घेतलेल्या आहेत जेणेकरून एक्सेस ऑइल आपल्या पेपरला लागेल. आता ह्या ज्या कापण्या ज्या आहेत तळल्यामुळे काय होतं, की ह्या 10 ते 12 दिवस चांगल्या टिकून राहतात. तुम्हाला नाश्त्यासाठी किंवा स्नॅक्स म्हणून पण तुम्ही याला खाऊ शकता. चहासोबत वगैरे खायला हे खूपच छान लागतं. आता अशाच प्रकारे मी ह्या बाकीच्या सगळ्या ज्या कापण्या आहेत त्या करून घेते. हे बघा बाकीच्या सगळ्या कापण्या सुद्धा आपल्या छान अशा फुगलेल्या आहेत. छान अशा व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. तर हे सगळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि ह्या अशाच प्रकारे बाकीच्या सुद्धा आपण कापण्या करून घेऊ. हे बघा ह्या आपल्या फायनली आपल्या कापण्या ह्या तयार झालेल्या आहेत. मस्त अशा छान अशा गरम-गरम असताना खूप मस्त अशा खुसखुशीत लागतात आणि थंड झाल्यावर सुद्धा तुम्ही 10 ते 12 याला छान असं टिकवून ठेवू शकता. हे बघा मस्त आपल्या कापण्या आता तयार झाल्यात. अशाच छान छान रेसिपीजसाठी सविताज होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.